गुड मॉर्निंग. आम्ही आता चाललो आहे सगळेजण एक छोटी ट्रिप करायला. मी पार्थ जॉईन होणार आहे, संतोष, रिषा. आम्ही चाललो सगळेजण. पाऊस पडतोय, चांगलं क्लायमेट आहे. तर पाबे घाटात तिथे गेला, तिथलं क्लायमेट तुम्हाला मी दाखवतो. आज शनिवार आहे, सुट्टी नसणारी सगळ्यांना, पार्थलाही सुट्टी. मस्तपैकी क्लायमेटमध्ये चाललो आहे आम्ही. मी, रिषा, पार्थ, संतोष आणि रुपेश जॉईन. चला आता जाऊया आपण एक निसर्गाची सहल करायला. तिथं अजून एक मस्त आपण ॲक्टिव्हिटी करणार आहे, तुम्हाला दाखवतो तिथे. सगळे इथं उलटे चालतात, परत त्यांना वाटतं पुढे ट्रॅफिक जॅम आहे. पुढे काहीच नाही आहे. अशा कधी कधी या लोकांचा फजिती होते. त्यामुळे आपलं डोळ्यांनी जे दिसत त्याप्रमाणेच पुढे चाला आणि मार्ग निवडा. आता आम्ही चाललोय पानशेत फाट्यावरनं पुढे पाबे घाटामध्ये. मस्त क्लायमेट पडलंय, वातावरण म्हणजे अप्रतिम. खामोशिया मना ड्राईव्ह करतो, मना म्हणजे पार्थ, माझा भाचा माझा आणि माझी पिल्लू रिशू. आ गया वो सिकंदर देखने आया है. माझी टोपी पडलेली आत्ता आणली आहे दोघांनी. अशी मजा मजा येत असते आपल्या टूरमध्ये. आता आपण पुढेही मजा करूया. पार्थ एन्जॉय. हां आहे सगळं आहे आपल्याकडे. आता आपण पुढे जाऊ, मजा करूया. आता आम्ही पाबे घाटाचा फाट्याला करून आलो. हा रस्ता पुढे पाबे घाटाला जातो. निसर्ग संपन्न असं पाबे घाट आहे. सगळीकडे पावसामुळे भारी असं वातावरण. पुढे आमच्या आहे संतोष आणि
हेल्मेट लावता म्हणे गाडीला. हे मग चल ना हे दाखव तोरणा तिला तोरणा एक आम्ही आत्ता पाभेघाटात आलोय. एक स्पॉट आहे इथं आम्हाला जागा शोधत होती. पाभेघाट घाटमाताच आहे हा. घाटमाता आम्ही जागा शोधत होता. ऋग्वेद आला होता इथे. त्याने एक मस्त स्पॉट सांगितलं आहे आम्हाला. या स्पॉटला आम्ही आता इथं मस्त इथं शिवपिंडीचं एक मंदिर आहे छोटं शंकराचं. या स्पॉटला आम्ही आता मॅगी आणि कॉफी असं लज्जतदार बेत करणार आहे. क्लायमेट भारी आहे. मी संतोष प्रेषा आज हिला घेऊन आलो आहे मुद्दामून. प्रेषा माझी मुलगी हिला आज ट्रेकिंगची ऋग्वेदची सवय लावायची हिला आणि माझा भाचा भारत. तर शूटिंग करणार आहे तो आमचा ऋग्वेद पुतळ्या ट्रेकर एन्जॉय. दूध पण आणलं असं ठेवतो झाकायला वार नको लागायला. तर मॅगी मसाला टाकताना हे प्लास्टिक आहे पण इथं निसर्गाची हानी करायची नाही कोणी. हे प्लास्टिक हे आपण जे काय प्लास्टिक मटेरियल आपल्या बरोबर सगळं घेऊन जायचं. निसर्गात कोणीही प्लास्टिक टाकू नका आणि ते आपल्या निसर्गाला हानी करा. सगळ्यांनी ही दक्षता पाळा. बरं किती घ्या हवा किती पुढे हो का उडते काय ही काय थरथर करत आली. अरे उभं राहते ना पण आमची मस्तपैकी मॅगी खाऊन झालेली आहे. ते मॅगीचा आता आम्ही कॉफी पिणार आहे. तर त्यासाठी दूध आणलोच होतं आम्ही. सगळे तयारीनिशी आम्ही आलो होतो. ट्रेकर एक आमच्याबरोबर आहे ऋग्वेद तुम्हाला माहितीच आहे. तर हे ऋग्वेदचे पप्पा. हॅलो ऋग्वेदचे पप्पा. अंकल बरं झालं तुम्ही आणलात. मला आम्हाला एवढा रिस्पेक्ट दिला तुम्ही. माझ्यासाठी गाडी आणली व्हिडिओ गाडी पाठवली तरी त्याचं थँक्यू व्हेरी मच काका. तर आता हे कॉफी सगळ्यांना आवडते. कॉफी मद्रास कॉफी. तेव्हा किती घाबरली ही. म्हणजे खरं तर मनातनं घाबरली आहे पण आता तिला आम्ही सपोर्ट करतो. घाबरू नको आहे. एन्जॉय. हाय आम्ही आत्ता मडेघाटाच्या सॉरी कुठला पाभेघाटाच्या व्ह्यू पॉईंटला आलेलो आहोत. तर आत्ता आम्ही इथं मस्त मॅगी आणि दूध कॉफीचा असा बेत केलेला होता. ते आमचा आत्ता झालेला आहे सगळा बेत. जरा पोटपूजा झाली आणि मसाला काय राईट कॉफी प्यायली आम्ही. तर आता इथं यांनी एक स्पॉट सांगितला ऋग्वेदनी. हा इथं आम्ही आलोय. हा ट्रेकिंग स्पॉट आहे. तुम्ही स्पॉट फक्त या आणि बघा मजा घ्या फक्त निसर्गाची. इथं जी मजा आहे ना निसर्गात फिरण्याची. ही माझी मुलगी प्रिशा ही येत नव्हती. आता इथं आल्यावर तिला आनंद होतो. असा निसर्ग आपल्या मुलांनाही दाखवा आणि मुलांना निसर्गामध्ये जिल्ह्यांमध्ये शनिवार रविवार जमल जसं सुट्टी मिळेल तसं जाऊ. निसर्ग बघा. हा सिंहगड हा ढगात जो आहे तो सिंहगड. इथे बघू या ढगात जो आहे हा इथे हा राजगड आहे. हा राजगड हा तोरण आहे. मला फोटो करून दाखवतो कारण हा तिथे जाऊन आलो. सुंदर आहे असा निसर्गाची तुलना नाही. फक्त एकच तुम्हाला सांगतो निसर्गात या मजा करा मस्ती करा निसर्गाचा आनंद घ्या. पण प्लास्टिक कोणती अशी घाण निसर्गात टाका. ट्रेक मंडळी यो आत्ता आम्ही पाभेघाटातनं एन्जॉय करून रिटर्न चाललेलो आहोत बॅक टू पॅव्हलियन. पावसाने परत आम्हाला हजेरी दिलेली आमच्याकडं. उतारे पूर्ण रस्ता मस्त
मस्त आहे. आता आम्हाला भजी आणि कॉफी अजून एकदा प्यायची, काय म्हणतात त्याला, तलप, कॉफीची तलप असते. भजी खायची इच्छा झाली सगळ्यांना. आता बघू इथं पुढे स्पॉट मिळतो आपल्याला. पुढे